चलो अब हम प्रार्थना करते हैं, गॉड से बातें करते हैं। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। आप सबका स्वागत है। ये समय है प्रार्थना का। हम सब अपने हाथों को उठाएंगे, अपने आंखों को बंद करेंगे और प्रार्थना करेंगे। ओ लिब्रान जान थती शोहरा बा सहांगा दीसो लिब्रोदोन जान दली जहालदी जान दली जालदी शोखतो शालहा लिब्रोदो जान दले लिब्रोदो लाब्रदे लिब्रोदो लाब्रदे ले हे हालान ददीन दोरबो शांदलहा साखते हे हमारा पहला प्रार्थना बिंदु है भजन संहिता इसका दूसरा अध्याय वचन 8 TLB से कहता है, केवल मांगो और मैं तुम्हें दुनिया के सभी राष्ट्रों को दूंगा। हम अन्य भाषा में प्रार्थना करेंगे आत्माओं के उद्धार के लिए और दुनिया के सभी देशों में शांति के लिए। हालेलुया, कीजिए प्रार्थना। लिब्रोनोमा शांदली जहालखान जोदरबो शांदलादा लिब्रोदोना नामा शांदलादा लेबरबो शांदलादा लबा शांदलादा दला शांदलादा लदा लिब्रोदोना मांदलादा शांदलादे जोखतोरबा शांदा लिब्रोदो मांदलांदला बराबरा 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 शांदला सहिकते ओ रामानमा शांदला बराबांदले दले बोला बोरो बांदला बराबरा बराबांदला बराबरा बराबांदा लिम्नो मा शांदला ना 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 गदा लगा ना गला गदा लगा दला दना गला गदा लगा 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 गदा 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 लिम्नो मो शांदला ना ना मला गदा लगा दला दगला दले दगले 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 मना शांता लिम्नो मो शांदला दले दलगा ना मना गला नगदा गला मना दगला मना दगला मना अच्छी शोको लिमना देदी दिली बिरी शांदला बराबांदला बरादा शांदली जे दो बोशालदा लिब्रो नामा शांदली सिंग दो शांदला दरा दला लिब्रो ला बांदला दा शांदला दले 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 लिमनो मो शांदली जला गदे दगले दले रेग दगले रेग दगले रेग दगले लिब्रो दो मान जागदी लेग दगले रेग 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 दगले लिखना नमा शांता नमा सोंथुरबो शांदलाबा लिब्रोदोबा शांदली जांदलाबा शांदला दलबो शांदलाबा लिम्नो मो शांदला दली जालादी जालगदी जगलदी जगदगली 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 जगदा लिमोनो मांजले बोरबो जाना मना माजिदरी बोलो बोर बांदला बराबा से दे लेनो मो शांदला बराबा ले बेरे बोंदला बदला बदला शांदला दे शुरबो लेंदला शांदला दे शेंद्र दो सहला दे लेब्रो दो ना 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 गला 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 दा शुकुतुर बो शांदला दा लेब्रो दो शांदला दरे दले दरे दले दरे दले शांदला दे लांदला ना ना मा सांगा दी शेखती सहाला दा लोबो दो लो बांदला दा ले बोरा बला दरी दला बला गले दले गरे गले बो रा गला गला बा ले गरे बोलबो ले मना मा खांदा लांदा ले बेरे बेरे बो ले बेरे बेरे बो ले बेरे ले 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 बो ले बेरे बो ले बेरे बो ला बा ले बेरे बो ला बारा बा ले बेरे बो ले बेरे बो ले बेरे बो ले बेरे बो ले बेरे दो 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 शाहंदा ला बा नाना मांदा ला बा ले बेरे दो ले बेरे दे ले बो ले बेरे दे ले बो ले बेरे दे ले बो ले बेरे दे ले बेरे दो ले बो 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 शाहंदा ला बा सहाला दे ले दो बरे बले बरे बले बरे बा शांदला दड़े दड़े शांदला बो शांदला बा। ओ धन्यवाद परमेश्वर, धन्यवाद धन्यवाद परमेश्वर। ये प्रार्थना प्रभु यीशु मसीह के नाम में, आमीन। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। बाय बाय फ्रेंड्स, गॉड ब्लेस यू। ये समय है परमेश्वर की स्तुति आराधना करने का। तो क्या शुरू करें? प्रभु आप महान, ओ प्रभु आप प्रभु स्वर्गों के राजा पृथ्वी के आप महान, ओ प्रभु आप महान। प्रभु सिद्धता के चट्टान अगर मेरे आप महान, ओ प्रभु आप महान। आप प्रभु
प्रभु स्वर्गों के राजा पृथ्वी के आप महान, ओ प्रभु आप महान। प्रभु शिखर के चट्टान कर मेरे आप महान, ओ प्रभु आप महान। कौन है आपके समान, ओ प्रभु, प्रभु में कौन आपके समान। नहीं तुलना महिमा की, आप महान, ओ प्रभु आप महान। कौन है आपके समान, ओ प्रभु, प्रभु में कौन आपके समान। नहीं तुलना महिमा की, आप महान, ओ प्रभु आप महान। प्रभु स्वर्गों के अब राजा है, राजा पृथ्वी के आप महान, ओ प्रभु आप महान। प्रभु सिद्ध के चट्टान कर मेरे आप महान, ओ प्रभु आप महान। प्रभु स्वर्गों के राजा पृथ्वी के आप महान, ओ प्रभु आप महान। प्रभु सिद्ध के चट्टान कर मेरे आप महान, ओ प्रभु आप महान। कौन है आपके समान, ओ प्रभु, प्रभु में कौन आपके समान। नहीं तुलना महिमा की, आप महान, ओ प्रभु आप महान। कौन है आपके समान, आपके समान, ओ प्रभु, प्रभु में कौन आपके समान। नहीं तुलना महिमा की, आप महान, ओ प्रभु आप महान। हालेलुया, 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 आप महान। हालेलुया, 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 आप महान। अपने हाथों को उठाकर गाइए हालेलुया, हालेलुया, हालेलुया,
महिमा दे। आप महान, ओ प्रभु आप महान, आप महान, ओ प्रभु आप महान, आप परमेश्वर। अब ये समय है बच्चों की रैप्सोडी का और हम बहुत अच्छी अच्छी बातें सीखने वाले हैं। हेलो दोस्तों, ये समय है वास्तविकता संग्रह का। स्तुति में आनंदी बनो। आधी रात के लगभग पौलुस और सिलास प्रार्थना करते हुए परमेश्वर के भजन गा रहे थे और कैदी उनकी सुन रहे थे। प्रेरितों के काम 16 अध्याय 25 वचन। बाइबल हमें पौलुस और सिलास की एक उत्साहजनक कहानी बताती है। सुसमाचार का प्रचार करने के कारण उन्हें बंदी गृह में डाला दिया गया था। दास होने के बजाय उन्होंने स्तुति में आनंदी रहना चुना। बाइबल दर्ज करती है कि उनके विश्वास के कार्य के परिणाम स्वरूप एक महान चमत्कार हुआ। बंदी गृह के दरवाजे खुल गए और उनके हाथों और पैरों से सभी जंजीरें टूटकर गिर गई। परमेश्वर के प्रिय संतान के रूप में परमेश्वर की स्तुति करना आपकी जीवन शैली होनी चाहिए। जब आप उसकी स्तुति करते हैं तब चमत्कार होते हैं। वहाँ बंदी गृह में परमेश्वर की स्तुति करने के द्वारा पौलुस और सिलास को एक चमत्कार मिला। ठीक अभी आप भी वही कर सकते हैं। जैसे ही आप आनंद पूर्वक परमेश्वर की स्तुति करते हैं और आप चमत्कारों को होते हुए देखेंगे। हालेलुया। वचन अध्याय भजन संहिता 33 अध्याय 9 वचन। अपने हाथों को उठाकर मेरे पीछे बोल सकते हैं। स्वर्गीय पिता, मैं आपकी आराधना करता हूँ क्योंकि आपके जैसा कोई नहीं। आप मजबूत, शक्तिशाली और अद्भुत है। मैं आज अपने पूरे हृदय से आपकी स्तुति करता हूँ। हालेलुया। थैंक यू दोस्तों, बाय। ये समय घोषणा का है। मेरे पीछे इस घोषणा को बोलिए। समझने, सर्वश्रेष्ठ बनने और अपनी परीक्षा में अच्छे अंकों से उत्तीर्ण होने के लिए मुझ में परमेश्वर की योग्यता काम कर रही है। हालेलुया। प्रेज द लॉर्ड, हालेलुया. कशा आहात तुम्ही सर्वजण? बोला, मी आशीर्वादित आहे. आणि जिथे पण कुठे तुम्ही आहात, तुमचे मित्र, तुमचे भाऊ बहीण, जे पण तुमच्या आजूबाजूला आहेत, एका प्रेमळ हास्याद्वारे हाय फाय देऊन त्यांचं स्वागत करू शकता. बोला, तुमचं स्वागत आहे. हालेलुया. आणि या एप्रिलच्या नवीन महिन्यामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि मला विश्वास आहे की आतापर्यंत तुम्ही पुष्कळ काही शिकला आहात आणि ही वेळ आहे वचनाची. आणि
आज ज्या विषयावर आपण बोलणार आहोत तो आहे प्रार्थनेचे महत्त्व. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जेव्हा आपण परमेश्वराचं वचन वाचतो पण पाहतो की परमेश्वराचं वचन नेहमी आपल्याला प्रार्थना करण्यासाठी उत्साहित करते. परमेश्वराचं एक मूल म्हणून प्रार्थना खूप महत्वाची आहे. आणि बऱ्याच वेळा लोकांना वाटतं की प्रार्थनेचा अर्थ आहे फक्त आपली लांब लचक यादी घेऊन बसायचं. हो ना, परमेश्वर मला हे पाहिजे, परमेश्वर मला ते पाहिजे. हालेलुया. पण परमेश्वराचं एक मूल म्हणून आपल्याला समजायचं आहे की ही प्रार्थना नाही आहे. प्रार्थना एक वेळ आहे सहभागितेची, परमेश्वर आणि तुमच्या सहभागितेची. अशी वेळ जिथे तुम्ही परमेश्वरासोबत बोलता. आणि काय तुम्हाला माहित आहे, सगळ्यात सुंदर भाग ह्या वेळेला की जिथे परमेश्वर पण तुमच्या सोबत बोलतो. परमेश्वराने आपल्याला प्रार्थना करा म्हणून सांगितलं का? कारण परमेश्वर आपल्या प्रार्थनेचं उत्तर देऊ इच्छितो. हालेलुया. आहे ना किती सुंदर आणि अद्भुत गोष्ट. प्रेज द लॉर्ड ना. बायबल आपल्याला हन्नाची खूपच सुंदर गोष्ट सांगते. जिथे हन्ना, तिचं लग्न झालं होतं परंतु तिला एकही मूल नव्हतं आणि तिच्या नवऱ्याच्या अजून पण पत्नी होत्या, त्यांना मुलं होती परंतु हन्नाला एकही मूल नव्हते. परंतु असं असताना पण तिचा नवरा तिच्यावर खूप प्रेम करायचा आणि तिच्या नवऱ्याच्या ज्या इतर पत्न्या होत्या त्या हन्नाला खूप वाईट बोलायच्या ना, तिला टोमणे मारायचे कारण की तिला मूल नव्हतं. एक दिवस हन्ना खूप त्रासलेली होती आणि ती परमेश्वराच्या मंदिरामध्ये गेली आणि तिथे मंदिरात बसून ती आसवे गाळत प्रार्थना करत बसली. ती कशा प्रकारे प्रार्थना करत होती की तिच्या तोंडातून एकही शब्द निघत नव्हता. अश्रू आणि कणत कणत ती प्रार्थना करत होती. आणि तिथे जे याजक होते एली ते आले. त्यांनी हन्नाला पाहिले आणि त्यांना वाटले की हन्ना नशेमध्ये आहे आणि ते तिला ओरडले. हन्ना म्हणाली की नाही, मी नशेमध्ये नाही आहे, मी प्रार्थना करत आहे. तेव्हा ते याजक तिला म्हणतात की जा, परमेश्वराने तुझी प्रार्थना ऐकली आहे. हालेलुया ना. आणि बायबल आपल्याला सांगते की एका नीतिमान माणसाची सतत, निरंतर आणि प्रबळ प्रार्थना सामर्थ्य निर्माण करते जी बदल घडवून आणते. हालेलुया. जेव्हा आपण प्रार्थना करतो, जसं की मी सांगितलं, ही एक वेळ आहे सहभागिता करण्याची. एक वेळ जिथे तुम्ही परमेश्वरासोबत बोलता आणि परमेश्वर तुमच्या सोबत बोलतो. हालेलुया. आणि परमेश्वर फक्त तुमची प्रार्थनाच ऐकत नाही तर ते त्या प्रार्थनेचं उत्तर पण देतात. हालेलुया. आणि आपण पाहतो की हन्ना, तिला पुढे जाऊन एक मुलगा होतो ज्याचं नाव शमूएल है ना, जो पुढे जाऊन परमेश्वराचा भविष्यवक्ता बनतो. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराने हन्नाची प्रार्थना ऐकली, तिला उत्तर दिलं, तिला एक मुलगा दिला. जसं मी सांगितलं की पुढे जाऊन तो एक महान व्यक्ती बनला, परमेश्वराचा सेवक शमूएल. हालेलुया. परमेश्वराची एक संतान म्हणून परमेश्वर इच्छितो की आपण काय करावी, प्रार्थना करावी. आणि बायबल आपल्याला उत्साहित करते की सर्व लोकांसाठी प्रार्थना करायची आहे, खास करून प्रत्येकाच्या उद्धारासाठी. जे अधिकाराच्या स्थानावर आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करा, कारण की आपण शांती आणि विश्रामाने राहू आणि हे परमेश्वराला बरं वाटतं. हालेलुया. तर प्रार्थना कधीच हलक्यामध्ये घेऊ नका.
दर दिवशी वेळ काढा जिथे तुम्ही काय करता, प्रार्थना करता. सर्व मनुष्यांसाठी, त्यांच्या उद्धारासाठी आणि जे अधिकाराच्या स्थानावर आहेत त्यांच्यासाठी, जे आपले लीडर आहेत, पोलिसात आहेत, सर्वांसाठी तुम्ही काय करता, प्रार्थना करता. की प्रत्येक व्यक्ती परमेश्वराच्या इच्छेनुसार प्रत्येक काम करत आहे. देशासाठी प्रार्थना करा. देशामध्ये शांती आहे, आनंद आहे, पुष्कळता आहे, व्यवस्था आहे. हालेलुया. आणि जेव्हा तुम्ही अशा प्रकारे प्रार्थना कराल, आज आपल्या देशात आजूबाजूला काय होत आहे, बदल होत आहे. परमेश्वर तुमच्या प्रार्थना ऐकेल आणि त्याचं उत्तर पण देणार. आणि तुमच्यासाठी पण, जर तुम्हाला कुठल्या गोष्टीची गरज आहे, तुमच्यासाठी पण तुम्ही प्रार्थना नक्कीच करा. सर्वात आधी सर्व मनुष्यांसाठी, त्यांच्या उद्धारासाठी आणि जे अधिकाराच्या स्थानावर आहेत, आणि त्याच्यानंतर आपल्यासाठी तुम्ही प्रार्थना करा. दुसऱ्यांसाठी प्रार्थना करणं खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला माहिती आहे की तुमचा कोणी मित्र, कोणी पण व्यक्ती, त्यांना गरज आहे प्रार्थनेची, तर त्यांच्यासाठी पण काय करा, प्रार्थना करा. हालेलुया, हालेलुया. आणि प्रार्थनेचा खूप सुंदर भाग आहे की तुम्ही काय करत आहात, सहभागिता करत आहात. जिथे तुम्ही परमेश्वरासोबत बोलत आहात, तिथे वाव, परमेश्वर तुमच्याशी बोलतो. तर तुम्ही प्रार्थना करता. ह्या संधीला हलक्यामध्ये नाही घेतलं पाहिजे. परमेश्वराने आपल्याला खूपच बहुमूल्य संधी दिली आहे. परमेश्वरासोबत बोलण्याचं प्रार्थनेद्वारे हा एक सन्मान आहे जो परमेश्वराने आपल्याला दिला आहे. जसं मी सांगितलं की दर दिवशी वेळ काढा आणि प्रार्थना नक्कीच करा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जसं मी सांगितलं की तुम्ही प्रार्थना करणार, तुम्ही सामर्थ्य निर्माण करणार, जो बदल घेऊन येणार. परमेश्वर तुमची प्रत्येक प्रार्थना ऐकतो आणि त्या प्रार्थनेचं उत्तर देतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. स्वतः पण प्रार्थना करा आणि आपल्यासोबत आपलं कुटुंब, मित्र, सेवकांना पण उत्साहित करा. त्यांनी पण प्रार्थना नक्कीच करावी. हालेलुया. तर ह्या प्रोग्रामची लिंक आपल्या मित्रांसोबत नक्कीच शेअर करा. सगळ्यांना माहिती पडू दे की प्रार्थना करणं किती गरजेचं आहे. आणि हा प्रोग्राम आपल्या मित्रांसोबत पुन्हा एकदा नक्कीच पहा. आणि पुढच्या रविवारी आपण पुन्हा एकदा भेटू. तोपर्यंत बाय आणि परमेश्वर तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही हा आमचा प्रोग्राम पहिल्यांदाच पाहत आहात आणि तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला आपला जीवनाचा प्रभू किंवा स्वामी म्हणून स्वीकार केलं नसेल, तर ही वेळ आहे जिथे तुम्ही आमच्यासोबत ही प्रार्थना करू शकता आणि प्रभू येशूला आपला मित्र, आपला प्रभू तुम्ही बनवू शकता. हालेलुया. तर जिथे पण कुठे तुम्ही आहात, आपल्या जागेवरती तुम्ही उभे राहू शकता. आपले हात स्वर्गाच्या दिशेने उंच करून, आपले डोळे बंद करून, त्याच्या मागून हे बोलणं गरजेचं आहे. आपल्या हृदयामधून विश्वास ठेवून. हालेलुया. तयार आहात तुम्ही? तर माझ्या मागे तुम्ही बोलू शकता. प्रेमळ पित्या, मी आपल्या संपूर्ण हृदयाने प्रभू येशू, जिवंत परमेश्वराच्या पुत्रावर विश्वास करते. मी विश्वास करते की तो माझा आत्मा वाचवण्यासाठी क्रूसावर मेले आणि पित्याने त्याला तिसऱ्या दिवशी मरणातून पुनर्जिवंत केले. आज ते जिवंत आहेत. मी प्रभू येशूला बोलावते माझ्या जीवनाचा प्रभू आणि स्वामी होण्यासाठी. धन्यवाद परमेश्वर. मी वाचलो आहे, माझा उद्धार झाला आहे. मी विश्वासाद्वारे अनंत जीवनाला स्वीकार करते. आजपासून मी परमेश्वराची संतान आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात, आमेन. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जर तुम्ही आमच्या सोबत ही प्रार्थना केली आहे,
तर परमेश्वराच्या या महान परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि जर ही तुम्ही प्रार्थना केली आहे तर ही वेळ आहे की मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार. परमेश्वर, मी धन्यवाद देते प्रत्येक त्या व्यक्तीसाठी, प्रत्येक त्या मुलासाठी ज्यांनी आज तुम्हाला आपलं जीवन दिलं आहे. अंधकार आणि शैतानाचा यांच्या जीवनावर कुठलाच प्रभाव नाही. येशू यांच्या जीवनाचा प्रभू आणि स्वामी आहे. यांना आशीर्वाद देते. तुझं वचन, तुझा अनुग्रह आत्म्याद्वारे दैविक स्वास्थ्य यांचं आहे. सुरक्षित आहेत. वचन यांच्या जीवनामध्ये वाढत आहे आणि प्रबळ होत आहे. धन्यवाद परमेश्वर. आणि ही सर्व प्रार्थना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात मागतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा परमेश्वराच्या या महान परिवारामध्ये स्वागत आहे. प्रेज द लॉर्ड. ही वेळ आहे भेटीची. जर तुम्ही ऑनलाईन पाहत आहात तर डिटेल आमच्या स्क्रीनवर दिलेली आहे. तुम्ही तुमच्या आई वडिलांशी बोलून ट्रान्सफरद्वारे आपली भेट देऊ शकता. जर तुम्ही आम्हाला सेंटरमधून पाहत आहात तर तुम्ही तुमची भेट सेंटरमध्ये देऊ शकता. आपण भेटीसाठी प्रार्थना करूया. परमेश्वर, मी तुला धन्यवाद देतो. ही भेट आणण्याची संधी आणि अनुग्रह तू दिलास. भेट तुझ्या आत्म्याद्वारे पवित्र आणि तुला ग्रहण होण्यास योग्य आहे. धन्यवाद परमेश्वर. जसं आम्ही दिलं आहे, देण्याचा आणि ग्रहण करण्याचा अनुग्रह आमच्या जीवनावर वाढत आहे. जीवनामध्ये कसलीच कमतरता, कसलीच उणीव नाही आहे. लोक मापून दाबून उंचावून आमच्या पदरात टाकत आहेत. वाद परमेश्वर, या भेटीवरती आम्ही तुझ्या आशीर्वादांना बोलतो. मी म्हणतो की ही भेट वाढत आहे, मल्टिप्लाय होत आहे. राज्याची प्रत्येक गरज वेगाने पूर्ण करत आहे. धन्यवाद देतो परमेश्वर. आणि ही प्रार्थना प्रेपुत्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मला विश्वास आहे तुम्हा सर्वांना खूप मजा आली. आज आपण किती काही शिकलो आहोत. जे पण काही आपण शिकलो आहोत, जे पण आपण काही केलं आहे, ते आपल्या मित्रांसोबत तुम्ही नक्कीच शेअर करा. प्रोग्रामची लिंक आपल्या मित्रांसोबत तुम्ही नक्कीच शेअर करा. आणि हा प्रोग्राम तुम्ही तुमच्या मित्रांसोबत पुन्हा एकदा नक्कीच पहा. हालेलुया. चला, या वेळेला आपण परमेश्वराला धन्यवाद देऊया. जिथे पण कुठे तुम्ही आहात, तुम्ही आपल्या जागेवरती उभे राहू शकता. आपले हात स्वर्गाच्या दिशेने उंच उभारून, डोळे बंद करून परमेश्वराला तुम्ही धन्यवाद द्या. धन्यवाद देते परमेश्वर. धन्यवाद देतो. तुझ्या नावाला आम्ही उंचावतो. महिमा देतो. धन्यवाद देतो परमेश्वर. प्रेम, करुणा, तुझी दयाळुता, कृपा, तुझं वचन, तुझ्या आत्मा प्रार्थना करते प्रत्येक त्या व्यक्तीसाठी, प्रत्येक त्या मुलासाठी प्रोग्रामला पाहत आहेत. मी धन्यवाद देते. तुझं वचन त्यांच्या जीवनामध्ये वाढत आहे, प्रबळ होत आहे. वचनाची समज त्यांच्यामध्ये येत आहे. ते यांच्यामध्ये जीवनामध्ये काम करत आहे. आपल्या प्रत्येक कामामध्ये हे चॅम्पियन आहेत परमेश्वर. आपल्या जीवनाद्वारे तुझ्या ज्ञानाचा सुगंध ते प्रत्येक ठिकाणी घेऊन जात आहेत प्रभू. धन्यवाद परमेश्वर. जर कोणी पण आजारी होता परमेश्वर, मी त्यांच्यासाठी स्वास्थ्य बोलते. हालेलुया. दैवीय स्वास्थ्य यांचं आहे प्रभू. हा परमेश्वर, हे प्रत्येक प्रकारच्या वाईट लोकांपासून, दुष्टतेपासून आणि वाईटापासून वाचलेले आहेत. धन्यवाद परमेश्वर. हे आशीर्वादित आणि एक आशीर्वाद आहेत. हालेलुया. धन्यवाद परमेश्वर. ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मागतो. आमेन. माझ्या मागून बोलू शकता. पिता परमेश्वराचं प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुग्रह आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आमच्या सोबत नेहमीसाठी आहे. येशू ख्रिस्ताच्या नावात आमेन. निश्चितच भलाई आणि करुणा नेहमीच माझ्या जीवनामध्ये निवास करेल. जसं मी नेहमीसाठी परमेश्वराच्या गळामध्ये निवास करते. येशू ख्रिस्ताच्या नावात आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पुढच्या रविवारी आपण पुन्हा एकदा भेटू. तोपर्यंत बाय आणि गॉड ब्लेस यू. मला माहितीये आपल्या सगळ्यांना खूप मजा आली. जर परत मजा करायची असेल तर आपल्या मित्रांबरोबर परत बघा. परत भेटूया. बाय बाय. Subscribe to our channel, hit the bell icon, like, comment and share. Thank you and God
bless you.